नमस्कार. आजचा माझ्या व्हिडिओचा विषय सनी. आता सनी एक आमचं फिमेल डॉग आहे. तुम्ही म्हणताल की आता याला काय कुत्र्यांशिवाय आणि ह्याच्याशिवाय काय दुसरं काही सुचत नाही. तर तसं काही विषय नाही आहे. तुम्ही जर माइंडली थोडासा वेळ दिला आणि जर सिरियसली जर विषय तुम्ही बघितला तर तो तुमच्या फायद्याचा होईल. तर सनी आमच्या घरी कशी आली. आता काय झालं होतं की मी जे 2 डॉग अडॉप्ट केले होते, बहीण भाऊ, मी जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला ते रस्त्यावर सापडले आणि मी त्यांना घरी शेतावर नेलं आणि त्यांना पाळलं. ते मोठे झाले, शेतावर व्यवस्थित ते आमचे घराची राखण वगैरे करतात. तर दिवाळीच्या वेळेला काय झालं, आत्ताची मागं दिवाळी गेली तर लक्ष्मीपूजनला मी पुण्याला आलो होतो. लक्ष्मीपूजन केलं मी पुण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी शेतावर गेलो. शेतावर गेल्यानंतर त्या बहीण भावामधलं जे एक डॉग होतं, मेल डॉग, आम्ही त्याला दाद्या म्हणायचो. तर तो दाद्या आमचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गायब झाला. मी गाडीला विचारलं, म्हटलं काय झालं दादा, कुठं गेला, काय गेला. ते काय त्यांना सांगता आलं नाही. ते म्हणजे सकाळी बघितलं, त्यानंतर काय परत दिसला नाही. मग मी बराच शोधलं त्याला. मला ते कसं एखादा मित्र लूज केल्यासारखं झालं की बाबा एखादा मित्र हरवला आहे. तर मी खूप श्रीगोंद्यात खूप लोकांना भेटलो, सगळ्यांना त्याचे फोटो दाखवले. म्हणजे कुठं सापडलं तर सांगा, जो मला सापडून देईल त्याला मी एखादा ड्रेस वगैरे घेईल. म्हटलं खर्च करेल त्या माणसासाठी जो मला त्याचा पत्ता देईल. ते काय सापडला नाही तो. कारण आमची 2-3 वर्षाची लहानपणापासून मी त्याला लहानाचं मोठं केलं होतं, त्यामुळे थोडीशी अटॅचमेंट होती. आणि तो पण तसा भारी होता, म्हणजे डॉनच होता तो त्यांच्यातला. तो गेल्यामुळं मग मला ते 2-3 आठवडे काही करमलं नाही. 2-3 आठवडे म्हणजे 2-3 महिने करमलं नाही. आणि ते रोजचं बसण्या उठण्यात असायचं ते सारखं पाठीमागं. आणि मग नंतर एक दिवस आम्ही गेलो मुलीसाठी मंगल कार्यालय शोधायला. ते मंगल कार्यालय शोधायला गेलो. सुचलं आम्हाला ते सनीज वर्ल्ड म्हणून एक माजी आमदार निमन आहे त्यांचं, 100 एकरामध्ये एक मोठे एक रिसॉर्टसारखं आहे. त्यांनी 100 एकर डेव्हलप केले डोंगरावर. त्याच्यामध्ये 10 ते 12 लग्न एका वेळी होऊ शकतात. तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते कुठलंही कार्यालय तुम्ही घेऊ शकता. तुमचं बजेट किती आहे, तुमची माणसं किती आहेत त्याच्यावर डिपेंड. त्या कार्यालय वगैरे बघता तिथलं निसर्ग सौंदर्य बघता ते काय झालं की आम्हाला एक कुत्र्याचं छोटं पिल्लू दिसलं. एकदम असं झिब्रं होतं ते, केसाळ, आणि खूप गोंडस होतं, अशी कान उभी होते त्याची. आमच्या दोघांचं सगळ्यांचं लक्ष गेलं. कारण म्हटले छान आहे म्हटले. आणि आमचं नुकतं दाद्या हरवलं होतं, त्यामुळं मला त्याचं कुठंतरी कॉम्पेन्सेशन करायचं होतं की बाबा दाद्याची जागा कोणतरी भरून काढेल म्हणून. तर मग आमच्या दोघांचा विचार झाला, मिसेसचा माझा, न्यायचं का त्याला, खूप छान आहे. दाद्या पण गेला आहे आपला. तिला त्याची जी बहीण आहे तिला काहीतरी कोणतरी होईल म्हटलं राहिलं तिथं बरोबर. तर आमच्या दोघांचा विचार झाला घ्यायचं. मी आपला मागचा पुढचा विचार नाही केला. ते पिल्लू उचललं आणि गाडीत ठेवलं दुसऱ्या सीटवर. तिने पण मला अजिबात अपोज केलं नाही. मला माहीत नव्हतं हे फिमेल आहे का मेल आहे म्हणून. माझी अपेक्षा होती की हा मेल असेल म्हणून. ते काय मला ते समजलं नाही. ते मी लहान होतो ते. मग आम्ही आलो त्याला घरी घेऊन. घरी घेऊन आल्यानंतर मग ते राहिलं आमच्याकडे राहिलं. आम्ही थोडे दिवस सांभाळलं त्याला, सगळ्या लसी वगैरे दिल्या. त्याला खरूच झाली होती. तर खरूच झाली होती, मग त्याची ट्रीटमेंट केली आम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून. नंतर मग मी ते गावी नेलं. मग ते गावी पण सेटल झालं. आणि ते इतकं हुशार आहे ते की म्हणजे एवढं देख नाही ते. त्याचा फोटो मी दाखवलं तुम्हाला. आणि हुशार असं आहे की त्याचं समजा मक्याची जर समजा कणसं आणली आपण गुरांना खायला, तर ती काय करणार, मक्याचे कणीस काढणार, त्याचं साल काढणार, तिथले ते दाणे खाणार. कुट्टीमध्ये जर मका असेल तर ती शोधून काढणार. तिला कोणी सांगितलं की या मकाच्या जे कवर असतं त्याच्या आतमध्ये मकाचे दाणे असतात. म्हणजे ते किती ब्रिलियंट आहे. माणसाला वाटतं की मलाच देवाने बुद्धी दिलेली, पण ते मेंदू प्राण्यांना पण दिलेलं आहे. त्यांना प्रेम, वेदना सगळ्या भावना दिलेल्या आहेत. त्यांना काय आपल्यासारखं क्वालिफिकेशन नाही, त्यांना काय आपल्यासारखं जॉब नाही, त्यांना काय आपल्यासारखं कोणाला काय मागता येत नाही. देव जो देईल त्याच्यावरती पोट भरतात. ते ऊसाचे जे कांडे असायचे ती पण ती खायची. म्हणजे ते एवढं गोड होतं ते, लहान बाळासारखंच. आता तुम्ही कसं त्याच्याकडे बघताय, तुमचं मन किती प्रेमळ आहे त्याच्यावर तुम्हाला ते समोरचं जग दिसतं. तर मला ते लहान बाळासारखंच म्हणजे असं आम्ही सांभाळलं त्याला. तर नंतर काय झालं, 7-8 महिने निघून गेले. आम्हाला काय ते वयात आलंही का नाही ते काही कळालं नाही. आणि एक दिवस काय केलं, ते आमच्या ते भटके कुत्र्यांनी त्याच्यावरती रेप केले. ते फिमेल होतं ते. तर ते लागलं ओरडायला ते मोठ्याने. म्हणलं काय झालं बघितलं तर ते असं म्हणजे त्यांचा तो सीझन होता. मग मी काय केलं, माझ्याकडे चाबूक होतं बैलांचं, ते कुत्रे फटकवले मी चाबकाने.
आणि मग नंतर मला ते थोडंसं वाईट वाटलं. म्हणलं आता हे काय हे फिमेलचं जे जात असते समजा, आपण जे मराठीमध्ये बाईची जात म्हणतो, ह्यांचा हा कायमचाच त्रास असतो की बा ते बाळंतपणा, मग ते बाकीच्या भानगडी. आता हे पिल्लांचं कसं असतं, ह्यांचं जीव म्हणजे ह्यांचं पोट भरण्याचं अवघड असतं. पोटात ती पिल्लं 5-6 पिल्लं होणार, त्यातली कोणतरी घेऊन जाणार, 2-4 मरणार. म्हटले हिच्या लाईफमध्ये असलं काय आपल्याला ठेवायचं नाही. तर मग मी काय केलं, 2-3 दिवस तिला प्रोटेक्ट केलं त्या बाकीच्या कुत्र्यांपासून. ते कुत्रे चांगले बदडून काढले ते. ते कुत्रे म्हणजे मला बघितलं की पळायला सुरुवात करतात. एवढं मारलं मी त्यांना. का मारलं तर त्यांनी ते गुन्हा केला होता म्हणून मारलं. मग नंतर मी त्याला 2-3 दिवस तिथं सांभाळलं. माझ्या शेतातली कामं चालू होती. त्यामुळे मला काही तिथून हालता येईना लवकर. मग डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. म्हणजे डॉक्टर असं एक फिमेल पिल्लू आहे. तर मी ते पुण्याला घेऊन येतो. त्याला आपल्याला नसबंदी करायची त्याची. म्हणजे तिचा तो पुढचा सगळा त्रास वाचेल. दरवर्षी बाळंतपण, दरवर्षी 5-6 पिल्लं, मग ती सगळी कुत्र्यांची जत्रा. ते मला नको होतं आणि मला तिला सांभाळायचं होतं आयुष्यभर. मग आता त्याचे काय फायदे ते मला माहिती आहेत. तर त्यामुळं मग मी ते आत्ता पुण्याला आणलं. डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर म्हटले ती प्रवास करून आली ते काय लगेचच्या लगेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करता येणार नाही. आणि ते प्रवासामध्ये ते पिल्लू 2-3 तास गाडीत बसलं. तिने शू केली नाही, उलटी केली नाही, काय केली नाही, काहीच त्रास दिला नाही. नंतर मग घरी आणलं. घरी आणल्यानंतर मग एक दिवस तिला ठेवलं तसंच. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी बोलवलं. मग नेलं, तिला भूल दिली. आणि भूल दिल्यानंतर काय झालं की तिला थोडीशी लघवी झाली. लघवी झाल्यानंतर मग डॉक्टरांचं पोट दाबलं तर जवळजवळ 2 लिटर लघवी बाहेर पडली.